तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वप्रथम सर्वांना जय आदिवासी, जय जोहार. तर आम्ही आज जाणार आहे रानात आणि पुढे काय काय होणार आहे ते तुम्ही बघालच. तर सर्वप्रथम आम्ही एक आमचा हत्यार बनवून घेतो. चला तर तुम्हाला दाखवतो. अभी मजा आएगा ना भिडो. तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, कोयता याला बोलतात. आम्हाला काय आवाज ना मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. तर आता आमची हत्यार आम्ही बनवून घेतो. ते पुढे कशासाठी उपयोगी येणार आहे ते पण तुम्हाला सांगतो. हे बघा, इकडे आमच्या फाट्या आहेत. त्याच्याच कुठल्या तर फाट्याचा एक बनवायला लागेल. याचा बनवायचा का? दर बनाई बनाई कंच्या बाजूने तेवढे. बघा आमचा दीपक भाई काय करतो तेव्हा. अरे ना, बरोबर त्या तुटात का काय ना, बरोबर आहे का? नंतर मोडायची. तर मित्रांनो, हे काय लाकूड बरोबर आहे, आंब्याचं आहे म्हणून. तर आम्ही दुसरं घे चल. मित्रांनो, आता आम्ही सागाची काय फोकटी केली ती मजबूतच होते, कारण ती खणायला लागलं आपल्याला, त्यासाठी मजबूत गस पाहिजे. तर तुम्ही कमेंट करून सांगा ते काडीला तुम्ही काय म्हणतात आणि तुमच्याकडे काय म्हणतात. आमच्याकडे तर आम्ही तुम्हाला सांगूच, पण तुमच्याकडे काडीला काय म्हणतात ते तुम्हाला उपयोग सांगतो त्याचा, कारण ते शेवळी खायला उपयोगी येते म्हणजे असं. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, आमचा दीपक शेट ते बनवतोय कोयत्याने. ते बाजूला धार कर, काय एक बाजूला पोचूक कर आणि एक बाजूला धार कर. तर मित्रांनो, चला पुढे भेटू, तुम्हाला दाखवतोय पुढे काय काय होणार आहे. असेच व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो, फायनली आमची हे बघा काडी बनवून झालेली आहे. तर मित्रांनो, चला तर आम्ही आता घरातून निघतो आहे. मला पाहिजे टोपी घालून दे, कारण ऊन पका लागत. आणि माझा दीपक शूटर माझ्यासोबत आहे, तो पण आज येणार आहे माझ्यासोबत. तर चला मित्रांनो, हे बघा तुम्ही आमच्या इकडचं गाव कसं काय वातावरण आहे. तर चला मित्रांनो, पुढे तुम्हाला आम्ही आमचा गाव दाखवतो कसं आहे सकाळ सकाळचं वातावरण. आणि आमच्या ह्या गावातला पांडुशेठचं दुकान, आतमध्ये पांडुशेठ आहे. तर मित्रांनो, असंच कंटिन्यू करत राहा. अजून एक आमचा माणूस येणार आहे आमच्यासोबत. ही बघा आमची काळी मैना इकडे पार्किंगला लावलेली आहे. तर चला मित्रांनो, पुढे अशी बघत राहा व्हिडिओ. कोण येणार आहे पुढे ते दाखवतो होता. मित्रांनो, अजून एक आमच्यात एक माणूस वाढलेला आहे. हे बघा, हा रावडे आहे, तुम्ही बघू शकता. तो पण आमच्यासोबत येणार आहे. आणि अजून एक माणूस येणार आहे. मित्रांनो, आता प्युअर आदिवासी तुम्हाला दाखवतो. हे बघा, त्याने कोयता बिता गेलाय, काय गाणायचं आणि काय नाही माहीत ना. चला तर मित्रांनो, चला असेच व्हिडिओ कंटिन्यू करा. आम्ही पुढे जातोय. हे बघा आमचं गाव इकडे, हे बाजू वरचे नाम जाणू तू आमची गँग. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ कंटिन्यू करा, आम्ही पुढे तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही आमची मगची व्हिडिओ देखली जो आहे, तर आमची वळकोट झालेली. तर आता हे माळ तुम्हाला दाखवतो. हे बघा, हेच माळा आमची वळी झालेली. इकडंच सगळी म्हणजे त्या माणसा फाट्यापीठ इकडेच ठेवलेल्या आणि इकडेच झोपलेली पहिल्या दिवशी हे माळावर. आणि आमची गँग चाललेली आहे. हे बघा. तर मित्रांनो, तुम्ही उंबरा, तुम्हाला माहिती आहे उंबराचं झाड. हे बघा, उंबरा कवडी पिकले आहेत. तुम्ही खाता का ना त्या कमेंटमध्ये मला की सांगा. हे बघा, तुम्हाला दाखवत मग कवडी बाजले आहेत आणि पिकले आहेत मटे आली. आधी आम्ही बारीक होतो म्हणजे खायचो उंबरा, तिकडे झाडा जायचो सावळ्यात बिवल्यात, मग तिकडे जाऊन खायचो त्या उंबरा मस्त लागायचं गोड गोड. तर मित्रांनो, तुम्हाला एक मी रानभाजी दाखवतो. ते तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्याकडे भेटते की नाही भेटत आणि त्याचं नाव काय आहे. हे बघा, फुलं असतात पण त्याची पण भाजी करतात मित्रांनो. हे बघा, ही अशी छोटी छोटी जवळी सफेद जवळी फुलं असतात, त्याची इकडे भाजी करता, म्हणजे मस्त लागते भाजी. आणि ती रानातली भाजी असते, म्हणजे औषधी भाजी असते. तर कमेंट करून सांगा तुम्हाला काय आहे का ना, आणि तुम्हाला काय सांगता ते भाजीचं नाव. तर चला अशीच व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मित्रांनो, पहिला हे आम्ही आलो ते जागेचं नाव घिसरवाडी होता. तिकडे आमचा पहिला गाव होता. तो गाव उठून तिकडंच आमचा गाव आहे तर सध्या तिकडे नेला गाव. आणि तिकडे पहिले 3च घरं होती, मग आमच्या गावाचं नाव 3 घर पडला. आणि इकडे होतं पहिला त्याला घिसरवाडी सांगत. इकडे म्हणजे काही कारणाने गाव उठवायला लागला. मग त्या जुन्या माणसाला माहिती आहे का उठायला गाव त्या.
तर तुम्ही एक दिवस मला नक्की सांगा गावाचं नाव कशावरून पडलं आमचे तीन घर म्हणून. आणि हे बघा आता पहिली स्टार्टिंगला आम्हाला डोंगरची काळी महिन्यामध्ये करवंद आम्हाला भेटले. कशी बाकी पिकले. आंबाट आहे पण आंबाट आहे. याचा काय म्हणणं आहे का तुम्ही? कशी राय गोड आहे का आंबाट आहे? अरे बरीच आंबाट आहे रे. दुसरी चलो. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. असं सांगता आंबाट आहे घरी आणि आवडी करवंदा पण त्यात आंबाट आहे काय ना फायदा. त्याला मोर दाखवतो आम्ही गोड लागले. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही पळस आहे. त्या पळसाचा आपल्याला टोंबा बनवायचा होतो. टोंबा तुम्हाला तर माहिती आहे. तुम्हाला काय सांगता आम्हाला टोंबा सांगता बाबा. टोंबा त्याच्यात आपल्याला करवंदा गोळा करायचं मस्त असा टोंबा काडे लावून टोंबा करायचा. त्यात करवंदा गोळा करायला सोपी पडता. हे बघा 4-5 तर पाना गेल्या टोंब्याला. मग ते टोंब्यात करवंदा गोळा करायला लागतील. कवडी गवता त्या बघू आम्हाला तुम्हाला दाखवतो मोर. अशीच व्हिडिओ कंटिन्यू करा. चला तर माझा मित्र आता टोंबा बनवतो. कसा बनवतो तुम्हाला दाखवतो बा. त्याला जमात का ना त्या तुम्हाला तुम्ही सांगा कमेंटमध्ये. हा हे बघा शॉर्टकट बनव जरा. हे अशी पानं गेल्यात शॉर्टकटमध्ये. अशी नळ्या पण येतात पण त्या म्हटा पण येतात. याच्यात कवडी मत होत्या यातनं कुठेच करवंदा मथील असं वाढत मारलं ना. हे बघा बस हवा निकल गई. बाजूने करतोय बघा. हे असं पान दुमडला आणि त्याला काळी लावले फक्त. तर मित्रांनो मग तुम्हाला दाखवतो कसा बनवता टोंबा तो. बघा हे बघा झालेला आहे टोंबा बनवून शॉर्टकटमध्ये. आता तो करून पुढे तो. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना. मग तुम्हाला दाखवतो आता कसा बनायचा तो मोठा टोंबा. तर अशी व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. आणि 2 पानं अशी लावली आणि साईडने असा मोडून त्याला फिरायला. हे बघा आणि त्याला आपण एक वाळलेली काडी काची घ्यायची. ही बघा अशी काडी घ्यायची आणि ती आपण अशी टोचायची. हे बघा दुसरी बाजूने अशी काडी घ्यायची. हे बघा आणि कशी टोचायची. ए देखो हमारा टोंबा. हे बघा मित्रांनो थोडा टोपी पण होईल पण टोंबा आहे माझा. तुझा मोठा झाला आहे माझ्या मित्रापेक्षा. पण बघू शकता तुम्ही बरोबर आहे का ते सांगा. हे बघा अरे काय ते करवंदा खाले. काय सांगत बघा. करवंदा खाले मग तो मग बनाय. तुम्हाला करवंदा खायला करे मग टोंबा बनाय. टोंबा बनवल्याशिवाय करवंदा आपल्याला जमतील घरी न्यायच्या खायला नंतरलं. हे बघा चला मित्रांनो मी आता करवंदा खोडून घेतो पहिला. तर मित्रांनो आवडूचीच गवले आताशी अजून पक्की गावाची आवडा डोंबा का भरल आणि करवंदा खपली तेवढी गाव होती. देखा आपने लापरवाही का नतीजा है. दुसरे करवंदी जायला लागेल. चला आता दुसरी करवंदी जा. आणि हे गड्यान देखा गडी पक्का गडी हुशार आहे का. हे देख त्यानंतर तेवढे घात टोंबा भरला. बारीक गडे आणि पटकन शिरवत कोठे करवंदीत. आणि आम्ही इकडे हे असा नकोची अजून ते पिकायची अजून पक्की बाकी आहात नंतर अजून पिकाल. चला मित्रांनो दुसऱ्या करवंदीवर आम्ही जातो. मित्रांनो यांची उचल झाले कोंबडा आणि कोंबडीवरून. तुम्हीच सांगा कोण आहे. हे काय सांगत बघा. हमारे मतलब आपको मत सिखा. चल तर मास तुम्हाला सांगतो थांबा दाखवतो का कसं काय सांगतो थांबा. कोंबडा आहे. थांबा का हे तुझं काय म्हणणं आहे तो दिप्या माझा कोंबडा आहे. कसा यो आवडूचा कोंबडा हा आणि तुझा अरे हो, माझा लाल आहे. लाल कोंबडा आहे. लाल कोंबडा असतो का. धवला कोंबडा असतो तो. कोण सांग तुला. हा धवली कोंबडी असते. कोंबडा आहे लाल. कोंबडा यांचं म्हणणं आहे का धवळी कोंबडी असते आणि लाल कोंबडा असतो. पण हे उलटा सांगतो दिप्या. काय रे तुला काढा धवळी काय असतो. कोंबडा. अबे साले तभी मेरा माफ करना गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. कोंबडा असतो आणि रावडी आहे. तू काय सांगतो. कोंबडा आहे. याची दोघांची उजत झाली. तुम्हीच कमेंट करून सांगा का लाल कलरचा कोंबडा असतो का कोंबडी असते आणि धवळा असतो काय असते तुम्ही सांगा. हे बघ यांच्या दोघांची पक्की भांडण झाल्या. यांनी ह्याला लागलं येतं झुपायचा का काय करवंदा खायला आला का झुपायला यांना मला समजा ना येते का. ही टोंबा भरली येते का इकडे आणि आमचा अजून खालीच आहे. आणि बरीच मठाल कडून आणले आणि गडी हुशार आहे गडी. आणि हे देख इकडे याई खाता अर्धे खपायली याई आणि परत टोंबा खाली गेलाय. चला मित्रांनो आता दुसरे करवंदी जाऊन जातो. तर मित्रांनो हे झाड आहे तुम्ही कमेंट करून सांगा कुठलं आहे ते.
आम्हाला तर नाव माहिती आहे, पण तुम्ही सांगा. त्याची फळं खडले आहेत, पण तुम्ही सांगा. थोडं थोडं आम्ही दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे असं झाड आहे, काट्याचं थोडं. ते तुम्ही कमेंट करून सांगा कुठलं झाड आहे ते. तर तुम्ही सांगला तर आम्ही उत्तर देऊ नंतरच काय आहे ते झाड त्या. तर मित्रांनो, आमचं गाव इथं तुम्हाला दाखवतो लोकेशन. इथं पहिला होता जुन्या काळात. हे बघा, हे या साईडला हे झाड आहे ना, ते आमच्या तुळशीराम पिरकळ आहे ना, तर त्यांचं आहे असं मला वाटतंय मला. आणि हे इकडे आमचं पूर्ण असे गाव होतं. या बाजूला बघू शकता तुम्ही. इकडे पहिला गाव होता. घराचे थोडे अवशेष आहेत इथं. पण इथून गाव सोडलं होतं. इथं एक मोठी फणस होती मित्रांनो. ती फणस आम्ही कधी कधी यातो फणसाने आला भाजी करायला. तर मित्रांनो, कुठं जायचा आमची गँग दमली तेवढे खात परवांना खाऊन. तर मित्रांनो, आम्हाला आता एक तुम्हाला दाखवतो. गंगारामची बाटली गवले तुम्हाला दाखवतो. ही बघा, यातला गंगाराम पळाला आहे. मला वाटतो रेती कपली तर. ही बघा, गंगाराम त्यातला पळाला आहे. आता नाम गेलीच ती. जादू असं ते मला बघ ती जादू इकडून तिकडून उडाय गावलीच ती. चला, आमची आता करवंद काय कोण दिसत ना अजून. इकडे गडी भासला वाटता. चाललंय करवंद ना गवंद काय ना गवंद. तर चला मित्रांनो, पुढे अशीच व्हिडिओ कंटिन्यू करा. इकडे आम्हाला बोनला आहे बघा, करवंद आहे ना. तिकडे सांगून आम्हाला काय आणलंय आणि आम्ही भासलो होत्या. त्यांनाच माहिती आहे करवंद कोटात. आणि ह्या एवढं दूर चालत आलो फुकाटचं. हे बघा. तर मित्रांनो, आम्हाला ज्या करवंदा गवलेल ना, त्या करवंदा खपली. दुसऱ्या करवंदी गवशीत काय सांगायचं यांचं आता. मग गव असलेली ते खपली, मग करवंदी गवशीत आणि त्या गवलेली ते खपायली आम्ही खात काय सांगायचं. हे बघा, हे ते मेहनत यालाच माहिती होता, पण ते काय सांगतच ना. चला मित्रांनो, आम्ही आता पुढे बघतो भेटतात का नाही करवंद. आम्हाला भेटले करवंद. हे बघा, पण बारीकच सांगता ना. बारीक तर बारीक, पण काय जरी आम्हाला गवल्यात फायनली. त्यामुळे खडून घेतो ना, तर माझं लय ना गवा ठेवायचं म्हणून असाच बोलतो रे मग. तर गाईज आमचं झालेलं आहे पोपट. इकडे एकही करवंद पिकली ना आणि बाजरी ना. इकडे आम्हाला फसायला. हे बघा, इकडे मोरता झाले नसते. आणि तिकडे कोड करवंद गव आहे ना आता इकडे गावात. आणि तो बाजून कामाचा आहे एवढा मोठा बनायला. पण हे बघा, कव भरल तर आमच्या पेट्या पडतील. बाप को भेज, तेरे बस की बात नहीं. चला मित्रांनो, आता हम जरा धुंडत आहे करवंदा. तुम्हाला नंतर आम्ही भेटतो करवंदा गवल्यावर. टाटा बाय बाय. मित्रांनो, आता 2 वाटा आल्यात. हे बोलतात कुंक जायचा, इकडे जायचा का इकडे जायचा. आता योग बघवते आमच्याकडे, त्याला चांगला आहे मग सांगू. हे बाजून जायचा, हे बाजून आपले पक्की करवंदा गावतील. तर चला मित्रांनो, आम्ही आता हे बाजून जातो वाटत नाही. ती वाटत नाही जातो. हे बाजून करवंदा नागवायची. हे बघा, हे गेले मोर. तर मित्रांनो, ही जागेला सांगतात निंबाचीर. पण निंबाचीरीत काही पाणीच नाही. हे बघा, पूर्ण कोरडे आहे. त्या निंबाचीरीत पाणी पाऊस पडत असत. आता उन्हाळा बघा, ऊन लागत आहे, पाणीच ना. पाणी तसं आम्ही आणलं आहे बाटलेत. हा गारगार. ते आम्ही आता पेतो जरा. हे बघा, हे आम्ही असं बाटल्या घेऊन आलो पाण्यासाठी. तर मित्रांनो, आमचा गरिबांचा फ्रीज आहे. पाणी गार करायचं तुम्हाला दाखवत मा कसं आहे. बघा, हे गरिबांचा फ्रीज. न फ्रीजचा मालक आहे, त्यालाच पहिले मोका दिलाय पाणी प्यायचा. काय रे तुला कसं वाटत? गारगार का? गारगार. आणि फ्रीज कसा आहे आपला? मस्त, एक नंबर आहे फ्रीज आमचा. या कसा बिना लाईटी झाला तर रानात तुम न्या, कोठं न्या, करवून जाऊ न्या, फाट्या तोडाय न्या, कोण काही हिंडाय न्या. अरे तू काय वाटत फ्रीज कसा आहे आपला? एक नंबर आहे. कवडे उन्हात काय असू दे, लाईट नसू दे ना. फ्री मध्ये फ्रीज आहे. फ्री मध्ये फ्रीज आहे. फ्री मध्ये फ्रीज आहे. तर कमेंट करून सांगा तुम्हाला काय का ना असं फ्रीज. आता आम्ही एक फ्रीज आणलाय. साखी रानात पुरवलं त्या घरी जात परत. तर चला मित्रांनो, आता आंबाईला पाणी पिऊन घेतो, नंतर तुम्हाला भेटतो. मित्रांनो, हे बघा काय गोडी सांगतात मग तुम्हाला दाखवतो. अरे कसं कोंबड करत आलं तर आवडाय. अरे आवडी तोंबड्यातलं कोंबडं आलं तर आपल्या वताड आहे गाळण होईल. तरी आपली वताडू
कसं काय आपले भासायचं आपल्याला आपली दगडी एक दोन तर पाडू मस्त खाऊ ना मस्त ते मासे फिचेच घेऊन या सब क्या देखना पड़ रहा है अच्छा है मैं अंधा हूँ बेकार करायच्या गोष्टी हा ते करून जात त्याला सांगता कोंबडा असतात ते सांगता खरंच आलं आवडू कोंबडं तर काय कराल काम कर भाताडून करी बेकारकडे या का शूटर. तर मित्रांनो अशी मजेत आता काही राहिली ना आयुष्यात पण आता कवा तरी आपण असा रानात आलो हिंडाय मिंडाय तर बघू मजा येते. हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो अशी मजा नंतर आपल्याला आठवते आपण मठाला झाल्यावर काय नंतर कुंकणा जातो इकडे तिकडे हिंडायला तर आपल्याला ती मजा आठवते. तर मजा ही बघा याची बारीक असताना करायची असत मजा ती. तर मित्रांनो फायनली आमची एक पोखरीचे खाली आलेलो हे बघा या तुम्हाला काय सांगता नक्की सांगा काय दाखवायचं त्यांना आमचे मित्रमंडळी दाखवायचे काय आहे त्या बोकरा काय सांगता बोकरा पोखरा बघा हे बघू शकता तुम्ही ते आता पिकल्यात सगळे पिकले हे बघा हे झाड भोकरीचं आहे इकडे आम्हाला भोकरा सांगता पण तुम्हाला काय सांगता त्या आम्हाला कमेंट करून सांगा. हे बघा असं त्यातून चिकूट असं निघालं खायला मस्त बाई खायला घसरला बेकारात तोंड काय हे काय सांगत बघा तोंड काय वाद करी. पण लागा मस्त तर मित्रांनो मी पण आता एक खाऊन बघतो कसा लागतो तो. तर मित्रांनो आम्हाला आता छोटासा काहीतरी गावला आहे मला दाखवतो शेवळू अजून बराच बारीक आहे निघाला ना हे बघ बघू शकता तुम्ही हे शेवळू पण आम्हाला आज शेवळी नागवली तर आम्ही ना घेतो या तर याची भाजी भारी लागत आहे. हे बघा आम्हाला अजून शेवळी या कोणी नागवला या गावलेला पण त्याच्यामुळे आम्ही ना घेतो जरा आज उद्या देतो तुला मठा गाव दे मठा चाल्या येतो त्याच्या काड्याव. तर मित्रांनो हम भास गए देख सकते हैं जंगल आहे सगळीकडे आणि आमची गँग सगळी भासलेली आहे. विचार करते आवडे मास बास आवडे माळात भासलाकडे हे देख विचार करता कुंग जायचा ते गाव दिसता हे गाव दिसता इकडे पण तरी भासलात जाऊ का तरी बघा सांगतो बघा कोकण्या जाऊ का एकला देखा आपने लापरवाही का नतीजा है. लगेच गवल गाव याला वाघ खाईल मग माहित होईल. वाघाल माझे पाटील तर मित्रांनो रानामध्ये आमच्या काजूची झाडं पण आहेत तुम्हाला दाखवतो मी बघा हे काजू तुम्ही बघू शकता इकडे पण आहेत हे बघा हे खालती बी पडलेलं आहे बघा ही काजूची उचल बिया उचलून मग काय हो. अरे काय नाही बिया कुठं तर मित्रांनो आता आम्ही जमलो बघा आता जिरली आमची उन्हाळी लागायला लागलाय आम्ही कारण जाय टोंबा भरलाय फायनली हे बघा आता आम्ही घरी जातो. चला तुम्हाला घरी जाताना दाखवतो जरासा मग डायरेक्ट व्हिडिओ आपण इकडेच थांबू नंतर जरा टायमाने. चला मित्रांनो आता आम्ही घरी निघालोय. आता आम्ही फायनली आम्ही गावात पोचलो पका दमलो नाही पका लागला हे बघा आमचा गाव चालू झालं आता. तर मित्रांनो चला डायरेक्ट तुम्हाला घरी भेटतो आम्ही. तर मित्रांनो आम्ही फायनली घरी पोचलो हे बघा आता जरा फ्रेश होतो मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो पक्के दिवसात रानात गेल्या पक्की मजा येते आणि मलाही जरा बरा वाटला एकदम हलका आणि जरा फ्रेश वाटतं जरा एक्सरसाइजही झाली व्यायामही झाला पायांचा बियांचा म्हणजे रानात ऊन बिन एकदम मस्त. आता घरी आलो तर गार वाटतं. तर मित्रांनो असंच तुम्ही केव्हा गेलं तर मस्तपैकी पाणी घेऊन जायचा गार बाटलेलं आहे बघा आमचा फ्रीज ह्याच्यात गार पाणी राहतं मस्तपैकी त्याला भिजायल्यावर या गरिबांचा फ्रीज आहे. तर बिना लाईटावर चालतं आणि बिना काही तर त्याला पाठी हिंडवायचा त्याला पण जरा फडका गार अरे कहना क्या चाहते हो करायसाठी भिजत राहायचं पाण्यात मग ते आपल्याला गार पाणी देतं. तर मित्रांनो आम्हाला वाटला का आम्ही गेलेलो रानात तर आम्हाला वाटलं काय शेवळी गावतील पण आम्हाला काय शेवळी गावली ना ती काठी करून काहीच उपयोग न झाला. तर नंतर आम्ही केव्हा तरी शेवळ्यावर जाऊन त्यामुळे नंतर पुढल्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला दाखवू कशी शेवळी खाण्याला मजा येते आणि कवडी गवता द्या मागं. चला तर मित्रांनो आता आम्ही इथंच ब्लॉग एंड करू आपला. तर चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा. टाटा बाय बाय.